लूक याचा 17वा अध्याय आणि 21वा वचन सांगते, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. आणि खरंच आजचं मथळ आहे, देवाचे राज्य येव. जर आपण विश्वास करतो तर खरंच देवाचे राज्य आपल्यामध्ये आहे. आणि लूक 19वा अध्याय सांगतं की जकयाचं घर ह्यामध्ये जेव्हा येशू ख्रिस्तानी पाहिलं तेव्हा येशू ख्रिस्त गेल्यावर म्हणाला, आज ह्या घराला तारण प्राप्त झाली आहे. आणि खरंच जेव्हा तुम्ही विश्वास धरता, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी ख्रिस्ताला बोलवता, तिथेच आपलं स्वर्ग आहे. आणि ख्रिस्ताच्या स्वर्गाकडे किंवा स्वर्गीय राज्याकडे जाण्या अगोदर जर स्वर्गीय राज्य आपल्यामध्ये आहे तर खरंच पृथ्वीवरती आपण स्वर्गीय राज्याचा अनुभव घेऊ शकतो. आणि योहान याचा 17 अध्यायामध्ये येशूने त्याच्या विश्वासणाऱ्यासाठी प्रार्थना केली नाही, तर येशूची प्रार्थना ही, तू त्या जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. आणि जर आपल्याला स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर खरंच आपण त्याप्रमाणे राहिलं पाहिजे. आणि आपलं जे लक्ष आहे जगिक गोष्टींकडे न वेधता आपलं लक्ष हे स्वर्गीय राजाकडे असले पाहिजे. कारण मत्तय 6:21 सांगतं की कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. आणि खरंच आज शेवटच्या काळामध्ये जगत असताना आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकतो. सध्या कॅलिफोर्निया या देशात जो काही वणवा पेटलेला आहे, तर ह्या वणव्यामध्ये आपण पाहतो की लाखोच्या संख्येने लोक मेले आहेत. सर्व काही नष्ट झालेलं आहे. आणि आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपण स्वर्गीय अनुभव घेतला तर खरंच आज आपल्यासाठी स्वर्ग आपल्याजवळच आहे. आणि इथे एलन जी व्हाईट त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये म्हणतात की जे पुरुष व स्त्री आहेत, जे नियमित देवाबरोबर संभाषण करतात आणि ह्या सर्व लोक हे यांच्यामध्ये शांतीचा अनुभव घेत असतात. आणि जे काही स्वर्गीय अनुभव आहे त्यांच्या अगदी जवळ असतात. आणि लेखक डॉक्टर पावेल गोया हे जेव्हा त्यांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असत, क्युबामध्ये ते एका ठिकाणी गेले आहेत. आणि तिथे भरपूर लेकरं आणि त्यांचे आईवडील आलेले आहेत. आणि तिथल्या स्थानिक पालकांकडे त्यांनी विचारणी केली असता तर त्यांना कळून चुकले की एका महिलेने ह्या सर्वांना आमंत्रित केले आहे. आणि मग त्यांनी तिला विचारले की तू कसं काय एवढ्या लोकांना आमंत्रित केले आहेस. आणि मग तेव्हा ती सांगू लागली की तिचे स्वतःचे घर अगदी छोटेसे असे आहे आणि तिथे काहीही सामान नाही, फक्त काही एक छोटंसं खुर्ची किंवा एक छोटंसं टेबल आणि झोपायची जागा आहे आणि छोटंसं स्वयंपाक घर आहे. आणि तिथे दुपारच्या वेळी जेव्हा ती बाहेर येते तेव्हा 200च्या आसपास लेकरं तिच्या घराभोवती जमतात. आणि मग ते जमिनीवरती मातीमध्ये बसून तिच्याकडे एक पत्र दाखवतात आणि जे त्यांच्या आईवडिलांनी सही केलेली असते. आणि मग ती त्या सर्व लेकरांना एकत्रितपणे बसण्यास सांगते आणि त्यांना भात हे देते. आणि जेव्हा हे छोटीशी लेकरं जेवण्यासाठी बसतात ते अगदी आनंदी असतात. आणि जेवणानंतर ती सांगते की इथले बरेचसे जे काही शेजारी आहे, आसपासचे लोक आहेत, त्यांना काम नाही आहे आणि तिला नोकरी आहे म्हणून ती फारच आनंदित आहे. आणि तिचा एवढाही पगार नाही की ती ह्या सर्वांच्या गरजा पुरवू शकेल, पण ती तिच्या जेमतेम पगारातून त्यासाठी तांदूळ हे खरेदी करते. आणि मग ती पुढे सांगते की स्वर्गाचे हे राज्य कसे आहे ह्याचा अनुभव आपण आपल्या छोट्याशा कृतीतून घेऊ शकतो. आणि पुढे तिने सांगितले की आपल्याला परमेश्वराने ह्या जगामध्ये त्याच्या मुलासारखं जे काही कृती आहे, काम आहे, ते करण्यास पाठवलेले आहे. आणि ती सांगते की आपणही येशू ख्रिस्ताचे अनुभव घेऊया, त्याच्या कृतीप्रमाणे कृती करूया. जसं येशू ख्रिस्ताने हजारोच्या संख्येने लोकांना अन्न दिले तसे आपणही आपल्या जेमतेम पगारातून इतरास करूया.
आणि आपण ख्रिस्तासाठी कसे जगले पाहिजे याचं सुंदर उदाहरण ह्या महिलेने दिले आहे. आणि ती पुढे सांगते की तिने नुसतंच शारीरिक अन्न ह्या लेकरांना त्यांच्या आईवडिलांना दिलेलं नाही, तर आध्यात्मिक अन्नसुद्धा ती देते. आणि तसं पाहिलं तर लेकरांची जी क्षमता आहे, एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्यायची क्षमता, ती फारच थोडी आहे, पण तरीही सुंदर अशा रीतीने त्या लेकरांना देवाचे वचन सांगते आणि देवाचे गाणं देखील शिकवते. आणि हे ती जे काही थोडासा भात ह्या लेकरांना देते, त्यामध्ये त्या मुलांना तिचं प्रेम दाखवते. आणि जे काही आध्यात्मिक अन्न आहे ह्याचीही ती त्या लेकरांना वाढत असते. आणि जेव्हा आपण पाहतो की इथं लेखकाने आपल्यासाठी सुंदर असं उदाहरण दिले आहे की जेव्हा आपण एकमेकांवरती प्रीती करतो, एकमेकांवर विश्वास ठेवतो, आपण स्वतः सर्वजण परमेश्वराचे ऐकत असतो, त्याची कृती करत असतो. आणि जसे लेकरं खाऊन तृप्त होतात, त्याचबरोबर तिने त्या दिवशी मुलांना योनाचे गाणे शिकवले आहे. आणि त्या प्रत्येकाला ती जवळ घेऊन त्यांचा धन्यवाद करते. आणि ते सर्व लेकरं तिला सांगतात की खरंच आम्ही आज तृप्त झालेलो आहोत. आणि जेव्हा तिच्या मुखावरचा जो काही आनंद आहे तो मावेनासा होतो. आणि आपण देखील आपल्या छोट्याशा कृतीमधून परमेश्वराचा आनंद, स्वर्गीय राज्याचा अनुभव सर्वांना दिले पाहिजे. आणि त्यावरून आपल्यालाही आनंद मिळतो. आणि आपल्याला नुसता आनंदच नाही, तर आपल्याला आशीर्वादही मिळतो. आणि नुसतंच मंदिरात येणे, प्रार्थना करणे, परमेश्वराविषयी शिकणे एवढ्यातच आनंद मानू नका, तर आपला जो काही आनंद आहे इतरांसही ज्यांना येशू ख्रिस्ताची ओळख नाही अशांसाठी आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आणि मग जसं स्वर्गीय अनुभव आहे हे आपल्या कृतीतून, आपल्या छोट्याशा जाणीवेतून आपण इतरास छोट्याशा थेंबाप्रमाणे करून देतो. आणि येशू ख्रिस्त लवकरच येत आहे आणि तुम्हीही त्याच्या राज्यासाठी तयार व्हावे. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराचे राज्य इतरास दाखवत नाही किंवा त्याचा अनुभव घेत नाही, तुमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही परमेश्वराला आमंत्रित केलं पाहिजे आणि त्याच्या स्वर्गीय राज्याचा अनुभव आपल्या हृदयाने घेतला पाहिजे. आज परमेश्वर तुम्हाला कळकळीची विनंती करतो, त्याच्या स्वर्गीय राज्याचा अनुभव घेण्यास तुम्हाला बोलवत आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये त्याचे वचन वाचून तुमची जी काही छोटीशी कृती आहे ह्याद्वारे तुम्ही स्वर्गीय अनुभव घेऊ शकता, स्वर्गीय जीवन जगू शकता. आणि जसं परमेश्वराने त्याचे राज्य आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये ठासलं आहे, तसेच आपणही ते इतरांसाठी त्याचा अनुभव करून द्यायला पाहिजे. आणि खरंच जेव्हा आपण स्वर्गीय राज्याचा अनुभव दुसऱ्यासही देतो, यावरून कळून येतं की आपण त्याच्या राज्याचा अनुभव क्षणोक्षणी घेत आहोत. आणि देवाप करो या कठीण अंतकालीन समय त्याचं प्रेम, त्याच्या राज्याचा अनुभव घेण्यास तुम्हाला मदत करो. आमेन.